नमस्कार सगळ्यांना. तर लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुमचा हप्ता आला की नाही तुम्ही लवकरच जाऊन चेक करा आणि ते कसं चेक करायचं, कोणाच्या खात्यात किती पैसे येणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तुम्हाला पैसे आले की नाही कसं चेक करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असं जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मी देऊ शकते. तर चला पाहूयात काय आहे नक्की मोठी आनंदाची बातमी. ठीक आहे. तर खुशखबर, लाडकी बहीणचा हा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात. पैसे आले की नाही असे चेक करा. तर सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच महिलांचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता पाहूयात काय आहे सविस्तर माहिती. राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिना ₹1,500 देण्यात येत आहे. तर थोड्याच दिवसात प्रचंड लोकप्रिय झालेल्या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी वाटप केला जाणार आहे. दरम्यान महिलांच्या खात्यात या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यात 21-22 तारखेपासूनच यायला पैशाला सुरुवात झाली आहे. तर सगळ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे पडत आहेत. या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यात ₹4,500 जमा होण्यास सुरुवात केली आहे. दुसरा टप्पा म्हणजे ऑगस्टच्या आधी त्यांनी फॉर्म भरलेत आणि ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांना ₹4,500 येण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच महिलांना ₹4,500 मिळालेले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होत आहेत. तर ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल केले होते त्यांच्या खात्यात ₹1,500 लवकरच जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 2,31,294 नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. पण महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ₹3,000 मिळाले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ₹4,500 मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुमचं अप्रूव्ह तर आहे, पण तुमचं आधार आणि बँकेला आधार लिंक नसल्यामुळे बऱ्याच महिलांना पैसे आले नाहीत. तर तुम्ही आधी जाऊन ते करून घ्या. त्या केल्याबरोबर तुम्हाला पैसे पडण्यास चालू होतील. सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच बँकांकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यास सुरुवात करावी. म्हणजे योजनेचे पैसे बँकेत तर आलेत, पण बँका आता त्या कधी पुढे टाकतील किंवा DBTद्वारे कधी महिलांच्या खात्यात जमा करतील याच्यावर सगळं आहे, बँकेवर सगळं आहे. जरी बँकांकडे योजनेचे पैसे आले असेल तर बँका जेव्हा तुमच्या खात्यात पैसे जमा करतील तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पण जर तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर आधी लिंक करून घ्या आणि DBT करून घ्या. DBT अनेबल असायला हवं यासाठी, कारण DBT मार्फे तुमचे पैसे येणार. त्याच्यामुळे DBT जर अनेबल नसेल तर तुमच्या खात्यात पैसे पडणार नाही. त्यामुळे आधी जाऊन DBT अनेबल करा, तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये सरकारकडून पैसे पडणार नाहीत. ते आधी बँकेला मिळणार आहेत आणि बँक तुमच्या खात्यात DBTद्वारे ते ट्रान्सफर करणार आहे. तर तुमचे पैसे आलेत का नाहीत हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल बघावा लागेल, मेसेज बघावे लागतील आणि बँकेचे डिटेल्सही तुम्हाला चेक करावे लागतील. तर पहा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचं एक बँक खाते आणि आधार कार्ड जर लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. आता हे खूप महत्त्वाचं आहे. बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असायला हवं, ही खूप मेन गोष्ट आहे. हे जर नसेल तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करून घ्या. तुम्ही तुमच्या ऑनलाईन बँकिंग ॲपद्वारे खात्यात पैसे आले आहेत की नाही ते चेक करू शकता. आता प्रत्येक बँकांचं त्यांचं स्वतःचं एक ॲप आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही ते तुमच्या फोनवर डाउनलोड करू शकता आणि त्याच्यात जाऊन तुमच्या बँकचे डिटेल्स, तुमचं स्टेटमेंट चेक करू शकता. तिथे तुमचं अकाउंट चेक करू शकता. अमाऊंट किती आहे, आधी किती होती, आता वाढली आहे का, किंवा मग डायरेक्ट तुम्ही स्टेटमेंटमध्ये जाऊन चेक करू शकता की तुम्हाला तुमचे पैसे आलेले आहेत की नाही. तसेच येथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत का नाही ते पाहू शकता. त्या ॲपवरच ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किंवा स्टेटमेंट हे ओपन करून तुम्ही हे ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमचे हिस्ट्री पाहू शकता. तसेच बँकेत जाऊन देखील पैसे जमा झाले आहेत की नाही चेक करू शकता. जर तुमच्या ह्याच्यापैकी काहीच नसेल तर डायरेक्ट तुम्ही बँकेत जा, तिथे तुम्हाला कळून जाईल की तुमचे पैसे आले आहेत की नाही. तर पहा बघा तुम्हाला पैसे आलेत का नाही, कमेंट करून सांगा कोणाला पैसे आलेत कोणाला नाही आले. आणि अजून काही तुमच्या शंका असतील तुम्ही कमेंट करू शकता. पण एवढं आहे की महिलांना पैसे येणं चालू झालेले आहेत. अजूनही पैसे येत आहेत, टप्प्याटप्प्याने पैसे देत आहेत. असं नाही की तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला किंवा अप्रूव्ह झाला तरी पैसे नाही आले, असं होणार नाही आहे. तर सगळ्यांना पैसे मिळणार आहे. थोडी वेट करा. ते त्यांच्या टप्प्याने पैसे टाकतायत. ॲप्लिकेशन ID वाईज त्यांचे पैसे जमा होतात महिलांचे. तर बघा कोणाला पैसे नसतील आले तर त्यांनी थोडासा वेट करा. लगेच तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत पैसे येऊन जातील. धन्यवाद.